Hello, good morning friends. In the first period we have seen the introduction of question paper and we have seen the first question, that is of language study. Today we are going to see question number 2nd, 3rd and 4th. First of all we will see question number 2nd, that is of scene or textual passages. This question carries 20 marks. These question activities are based on reading and comprehension. The student's level of understanding what he or she reads can only be tested. Let us see in question number 2nd how many activities are there and how many marks are given to each activity. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेतील याचं एकंदरीत स्वरूप पाहूया. प्रश्न दुसरा ए. There are two sub questions A and B. Both of these passages are from our text. Question number 2nd A. Read the passage and do the activities. 10 marks are given for this first sub question and there are 5 activities in each passage. The first activity is A1, simple factual activity. This carries 2 marks. A2, complex factual activity. This carries 2 marks. A3, activity based on vocabulary. This carries 2 marks. A4, activity based on contextual grammar. This activity carries 2 marks. And the last activity in first sub question is activity A5, activity based on personal response. This also carries 2 marks. विद्यार्थी मित्रांनो, या जे 2 परिच्छेद आपल्याला इथे दिलेले असतात त्या प्रत्येक परिच्छेदामध्ये A1, A2, A3, A4 आणि A5 या पहिल्या उपप्रश्नासाठी तर दुसऱ्या उपप्रश्नासाठी B1, B2, B3, B4 आणि B5 अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी दिलेली असतात. आता आपण या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा अंतर्भाव करू शकतो याचा आपण थोडासा विचार करूया. ऍक्टिव्हिटी A1, सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. या ऍक्टिव्हिटी अंतर्गत खालील प्रश्नांचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल, स्टेट whether the following statements are true or false. There will be 4 sentences and half mark is given to each sentence. 2 नंबरची या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. State whether the following statements are right or wrong. याही ठिकाणी आपल्याला 4 वाक्य विचारले जाऊ शकतील. प्रत्येक वाक्याला अर्धा मार्क, याप्रमाणे 2 मार्क ऍक्टिव्हिटीसाठी असतील. त्याच पद्धतीने याच ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस किंवा फिल इन द ब्लँक्स ही ऍक्टिव्हिटी येऊ शकते. त्याच पद्धतीनं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह और कंप्लीट द सेंटेन्सेस बाय चूजिंग द अल्टरनेटिव्ह अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीचा समावेश या A1 ऍक्टिव्हिटी अंतर्गत होऊ शकतो. आता पाहूया आपण A2 ऍक्टिव्हिटीसाठी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ऍक्टिव्हिटीचं नाव आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. 2 मार्कासाठी ऍक्टिव्हिटी आहे. या ऍक्टिव्हिटीमध्ये जनरली आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो, कंप्लीट द फॉलोइंग वे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे प्रत्येक पाठामध्ये जे त्या पाठातील घटकांच्या माहितीच्या आधारे जी दिलेली वेब आहे ती रिकाम्या जागा पूर्ण करण्यासाठी 2 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. त्याच पद्धतीनं कंप्लीट द सेंटेन्सेस, त्याचबरोबर सिक्वेन्सिंग द ऑर्डर ऑफ ऑकरन्स अँड समटाइम्स WH क्वेश्चन कॅन ऑल्सो बी आस्क्ड फॉर ऍक्टिव्हिटी A2, दॅट इज कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. आता आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऍक्टिव्हिटी नंबर A3 या ऍक्टिव्हिटी अंतर्गत कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश होऊ शकतो हे पाहूया. व्होकॅब्युलरी याचा अर्थ शब्दांचा भरणा, शब्दसाठा या कौशल्यावर आधारित ही ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटीमध्ये साधारणतः 8-9 बीटचा समावेश होऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला मॅच A with B,
कंप्लीट द टेबल ऑफ वर्ब, नाउन अँड ॲडजेक्टिव्ह याही ॲक्टिव्हिटीचा समावेश होऊ शकतो. त्यानंतर फाइंड सिमिलर वर्ड्स फ्रॉम द पॅसेज, फाइंड अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. त्याच पद्धतीनं मेक नाउन फॉर्म्स ऑफ द गिवन वर्ड्स, मेक ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ द गिवन वर्ड्स, गिव्ह द फॉर्म्स ऑफ द गिवन वर्ड्स. त्याच पद्धतीनं फाइंड ॲडजेक्टिव्हज फ्रॉम द पॅसेज or find adverbs from the passage. Sometimes there will be also a question, cross odd man out. याचाच अर्थ मराठीतून म्हणतो आपण याला गटात न बसणारा शब्द ओळखा. अशा प्रकारच्या प्रश्नांचा अंतर्भाव या A3 ॲक्टिव्हिटी अंतर्गत होऊ शकतो. ॲक्टिव्हिटी A4 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर, 2 मार्कासाठी ॲक्टिव्हिटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला याच परिच्छेदामधील 2 वाक्य कंसामधील सूचनेसह दिलेली जातात आणि त्यामध्ये सूचना दिलेल्या असतात की जे ट्रान्सफॉर्मेशन, सिंथेसिस या प्रकारचा समावेश होतो. कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न या प्रश्नांतर्गत येऊ शकतात पहा. Identify the tense, change the tense form of the sentence, add a question tag, change the degree of comparison, rewrite the sentence using as soon as, rewrite the sentence using no sooner than, make it exclamatory, make it affirmative, use join the sentences by using not only but also, use as well as, or sometimes there will be a question in the bracket, frame a WH question. अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश या A4 ॲक्टिव्हिटीमध्ये होऊ शकतो. या उपप्रश्नातली 5वी ॲक्टिव्हिटी आहे A5 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, 2 मार्कासाठी ॲक्टिव्हिटी आहे. याचा अर्थ पर्सनल रिस्पॉन्स याचा अर्थ आहे स्वमत प्रकट करणे. साधारणतः 2 ते 3 ओळीमध्ये दिलेल्या परिच्छेदाशी संबंधित किंवा तुमच्या स्वमत प्रकट करण्याविषयी जो विचारलेला प्रश्न आहे त्याच्या अनुषंगानं तुम्ही स्वतः याला उत्तर द्यावं लागेल आणि त्या ॲक्टिव्हिटीला आपल्याला 2 मार्क मिळतील. आता हा झाला प्रश्न दुसरा A. याच पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकातील दुसरा एक पॅसेज येतो, फक्त त्या ठिकाणी क्रम फक्त बदलला जातो अक्षरांची. हा पहिला परिच्छेद म्हणून याला येईल. प्रश्न दुसरा B, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हाही पॅसेज 10 मार्कासाठी असेल आणि याही पॅसेजमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी अशाच असतील. कोणकोणत्या तर B1 सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी, B2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी, B3 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी 2 मार्कासाठी, B4 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर 2 मार्कासाठी आणि B5 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स 2 गुणांसाठी. अशा प्रकारे हा 20 गुणांचा आपल्या पाठ्यपुस्तकावरील पॅसेजवर आधारित असणारा हा दुसरा प्रश्न. पहिल्या परिच्छेदाला 10 मार्क, दुसऱ्या परिच्छेदाला 10 मार्क. दोन्हीही परिच्छेद आपल्या पाठ्यपुस्तकातील असतील आणि दोन्ही परिच्छेदावर प्रश्नामध्ये असणाऱ्या ॲक्टिव्हिटी समान पद्धतीने असतील. आता आपण या ठिकाणी प्रश्न तिसरा हा पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा जो आहे तो सेक्शन 3 दॅट इज ऑफ पोएट्री, ज्याला आपण म्हणतो काव्य विभागाशी निगडीत हा प्रश्न. सेक्शन 3 इज बेस्ड ऑन रीडिंग, अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिशिएटिंग द पोयम. या तिसऱ्या पूर्ण प्रश्नासाठी आपल्याला 10 गुण आहेत. या तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला क्वेश्चन 3A हा जो प्रश्न आहे तो पोयम फॉर कॉम्प्रेन्शन 5 मार्कासाठी आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये जो B आहे तो पोयम फॉर ॲप्रिशिएशन हा 5 गुणांसाठी. तर या दोन्ही प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. सेक्शन 3 इज बेस्ड ऑन रीडिंग,
understanding and appreciating the poems. The students are also expected to appreciate the poem, analyzing its key components of the given poem. Now there will be a question. Question 3a. Read the following poem and do the activities. This question will carry 5 marks. There will be 3 activities. A1 simple factual activity, A2 complex factual activity and A3 poetic device. विद्यार्थी मित्रांनो, कवितेसाठी आकलनासाठी जो 5 मार्काचा उपप्रश्न आहे त्यामध्ये 3 ऍक्टिव्हिटी असतात आणि या 3 ऍक्टिव्हिटीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो हे आपण या ठिकाणी पाहूया. पहिल्या प्रश्नामध्ये ऍक्टिव्हिटी जी आहे A1 सिंपल फॅक्च्युअल, या ऍक्टिव्हिटीमध्ये साधारणतः 4 ते 5 बीटचा समावेश होऊ शकतो. कोणकोणते आहेत? स्टेट फेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील विधाने चूक की बरोबर हे सांगा. 4 वाक्ये दिली जातील, प्रत्येक वाक्याला अर्धा गुण असेल. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोयम किंवा फिल इन द ब्लँक्स. त्याच पद्धतीनं तिसरा या ठिकाणी उपप्रश्न येऊ शकतो. स्टेट फेदर यू ॲग्री और डिसॲग्री ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ॲग्री म्हणजे सहमत असणे आणि डिसॲग्री म्हणजे असहमत असणे. आणि चौथा या ठिकाणी उपप्रश्न येऊ शकतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश ऍक्टिव्हिटीमध्ये होऊ शकतो. ऍक्टिव्हिटीला 2 मार्क. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. या ऍक्टिव्हिटीमध्ये साधारणतः खालील प्रश्नांचा अंतर्भाव होऊ शकतो. त्यामध्ये पहिला आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, मॅच द एक्सप्रेशन अँड देअर मिनिंग्स, कंप्लीट द फॉलोइंग वे. और समटाइम्स WH क्वेश्चन कॅन ऑल्सो बी आस्क्ड. याही उप ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला 2 गुण आहेत. आणि या उपप्रश्नातली तिसरी जी ऍक्टिव्हिटी आहे इट इज ऑफ पोएटिक डिव्हाइस, ही आपल्याला 1 मार्काला आहे. या तिसऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी खालील प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. जनरली फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स किंवा ॲड युअर रायमिंग वर्ड्स टू द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे कवितेतील यमक अलंकार साधणारे शब्द शोधा किंवा इथं दिलेल्या शब्दाला तुमचे स्वतःचे यमक अलंकार साधणारे शब्द लिहा. अशा प्रकारचा हा तिसरा ए प्रश्न असतो. यामध्येच आपल्याला आता तिसरा जो बी आहे पोयम फॉर ॲप्रिशिएशन. पोयम फॉर ॲप्रिशिएशन याच्यासाठी आपल्याला 5 गुण आहेत. आणि इथं प्रश्न दिला जातो रीड द फॉलोइंग पोयम अँड राईट द ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातील एक कविता दिली जाते. अगदी कवितेच्या शीर्षकासहित आणि कवीच्या नावासह या ठिकाणी कविता दिली जाते. आणि त्यानंतर खाली या ठिकाणी जे पॉइंट आहे त्या पॉइंटच्या आधारे आपल्याला या कवितेचं ॲप्रिशिएशन लिहावं लागेल. त्यातले जे मुद्दे आहेत ते खालील प्रमाण आहेत आणि त्याला गुण सुद्धा कसे आहेत ते पहा. त्यातला पहिला मुद्दा आहे टायटल. याच्यासाठी आपल्याला अर्धा मार्क आहे. वी हॅव टू राईट द टायटल ऑफ द पोयम फॉर हाफ मार्क. नंबर 2 नेम ऑफ द पोएट. नेम ऑफ द पोएट याच्यासाठी आपल्याला अर्धा गुण आहे. नंतर 3 द राईम स्कीम. वी हॅव टू राईट द राईम स्कीम ऑफ द पोयम. याच्यासाठी आपल्याला 1 मार्क आहे. किंवा त्या कवितेमध्ये राईम स्कीम नसेल तर फेदर इट इज ऑफ फ्री वर्ड्स. वी हॅव टू फाइंड आउट अँड राईट हिअर. यातला चौथा मुद्दा आहे तो म्हणजे फिगर ऑफ स्पीच. याला मराठीतून म्हणतो आपण अलंकार. याला 1 मार्क आहे. या आपण ज्या पाठ्यपुस्तकातील एकूण 4 युनिट आहेत त्या प्रत्येक युनिटमध्ये 2 कविता आहेत. त्या प्रत्येक कवितेमध्ये जे
अलंकार आहेत त्या कुठल्याही अलंकारापैकी एका अलंकाराचं नाव लिहायचं आपल्याला, त्यासाठी 1 गुण. आणि यातली 5वा जो मुद्दा आहे यातला तो आहे थीम, किंवा ज्याला आपण म्हणतो सेंट्रल आयडिया, ज्याला आपण म्हणतो कवितेची मध्यवर्ती कल्पना. याच्यासाठी 2 असते. यू हॅव टू राईट इट इन 2 to 3 लाईन्स. आपल्याला या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला 2 ते 3 ओळी लिहावं लागेल. याच्यासाठी आपल्याला 2 गुण आहेत. अशा प्रकारे या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 3रा हा 10 गुणांचा. त्यात 2 उपप्रश्न आहेत. पहिला आहे पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन 5 मार्काला, आणि दुसरा आहे पोएम फॉर ॲप्रिशिएशन 5 गुणांना. एकूण या प्रश्न 3ऱ्यासाठी 10 गुण आहेत आपल्याला. आता याच पद्धतीने आपण या प्रश्नपत्रिकेतील जो 4था प्रश्न आहे त्याचं आपण या ठिकाणी स्वरूप पाहूया. जो प्रश्न 4था आपल्या या प्रश्नपत्रिकेतील तो इट इज बेस्ड ऑन नॉन टेक्स्चुअल पॅसेज, ज्याला आपण म्हणतो अनसीन पॅसेज. हा सेक्शन सुद्धा ज्याला आपण म्हणतो इट इज ऑफ नॉन टेक्स्चुअल पॅसेज. This section carries 15 marks as well as the question carries 15 marks. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रश्न 4था ए. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक परिच्छेद या ठिकाणी दिला जातो आणि त्यावर प्रश्न या प्रकारे असतात. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज फॉर 10 मार्क्स. खालील उतारा किंवा परिच्छेद वाचा आणि त्या खाली दिलेल्या कृती सोडवा 10 गुणासाठी. त्यामध्ये जो प्रश्न दिलेला असतो तो या पद्धतीनं A1, A2, A3, A4 आणि A5. A1 आहे सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 गुणासाठी. जसं आपण या ठिकाणी सीन पॅसेजसाठी पाहिलं, सेम इज द नेचर ऑफ दिस क्वेश्चन ऑल्सो. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी फॉर 2 मार्क्स. A3 activity based on vocabulary 2 marks. A4 activity based on contextual grammar 2 marks. And A5 activity based on personal response 2 marks. अशा प्रकारे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो परिच्छेद आहे त्याच्यासाठी आपल्याला हा प्रश्न 4था ए या उपप्रश्नासाठी 10 गुण आहे. आणि आता आपण प्रश्न 4था बी तो काय आहे तो पाहूया. लेट अस सी क्वेश्चन नंबर 4B. आणि हा प्रश्न आपल्यासाठी आहे तो म्हणजे समरी रायटिंग. ज्याला मराठीतून म्हणतो आपण सारांश लेखन. या प्रश्नासाठी 5 गुण आहेत. इथं प्रश्न असा असतो रीड द पॅसेज गिवन इन 4A. आता आपण पाहिलेला हा अनसीन पॅसेज. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट ए समरी ऑफ इट. क्वेश्चन प्रश्न क्रमांक 4A मध्ये दिलेला उतारा वाचा आणि त्यानंतर त्या उतार्याचं सारांश लेखन करा. याच्यासाठी 5 गुण आहेत. त्याखाली प्रश्नामध्येच वर्डिंग या ठिकाणी दिलेलं आहे सजेस्ट ए सुटेबल टायटल टू इट. या सारांश लेखनाला तुम्हाला शीर्षक द्यावं लागेल. फ्रेंड्स, द एम ऑफ समरी रायटिंग of a passage is to enable the students to understand the main points and express them in your own words. You should read the passage very carefully. At the same time, you should not forget to give the title because 1 mark is given to it. विद्यार्थी मित्रांनो, सारांश लेखन लिहित असताना तो दिलेला जो उतारा आहे तो काळजीपूर्वक वाचा
आणि त्यानंतर त्यातले जे मुख्य मुद्दे आहेत त्याचं आकलन करा. सारांश लेखन लिहिताना शीर्षक द्यायला विसरायचं नाही. त्याच पद्धतीनं द थीम ऑफ द पॅसेज शुड बी रिटन इन युअर ओन वर्ड्स. या परिच्छेदाचं सारांश लेखन आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेत किंवा शब्दात लिहावं लागेल. ॲट द सेम टाइम यू शुड रिमेंबर दॅट you should avoid the repetition of exact lines from the passage. बरेचसे विद्यार्थी काय करतात की हा जो दिलेला अनसीन पॅसेज आहे त्याच्या ओळी लिहितात. ओळी लिहिल्यानंतर आपल्याला पूर्ण गुण मिळणार नाही. म्हणून आपल्याला या परिच्छेदामधल्या ओळीची पुनरावृत्ती आपण टाळावी. या गुणांसाठी जे गुणदान आहे ते खालील प्रकारे आहे. त्यामध्ये एक टायटल, त्याला 1 गुण दिलेला आहे. नंबर 2 थीम और सेंट्रल आयडिया, याच्यासाठी आपल्याला 2 गुण दिलेले आहेत. आणि आपला तिसरा जो मुद्दा आहे द यूज ऑफ appropriate लँग्वेज. याच्यासाठी आपल्याला 2 गुण दिलेले. अशा प्रकारे या समरी रायटिंग म्हणजे आपण सारांश लेखनाच्या प्रश्नासाठी 5 गुणांची विभागणी आपण पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 2, 3 आणि 4 या प्रश्नांचं स्वरूप, त्या प्रश्नामध्ये असणाऱ्या ऍक्टिव्हिटी आणि त्याला असणारे गुण हे पाहिलेलं आहे. पुढील तासाला आपण वी विल सी द रिमेनिंग क्वेश्चन्स, दॅट इज ऑफ क्वेश्चन नंबर 5, 6 and 7. We will stop here.